नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे, बघू शकता तुम्ही 30 एप्रिल 2026 चा हा जी आर जो आहे तर तो पाहायला मिळतो। महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडून आलेला हा जी आर आहे। हा जी आर आपल्याला कशाविषयी माहिती देतो, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक घटक हे जे ना एमपीएससी ग्रुप सी मार्फत हे पद भरलं जातं मित्रांनो। काय एमपीएससी ग्रुप सी संवर्गातून निरीक्षक गट ब याचं पद भरलं जात नाही, हे पूर्णतः प्रमोशन नाही, 100% प्रमोशनचं पद आहे हे। इन्स्पेक्टर ग्रुप बी या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबत, म्हणजे काही लोकांना त्यांनी ग्रुप सी चं वरून ग्रुप बी ला प्रमोशन दिलेलं आहे। तुम्ही म्हणाला आता याचा जाहिरातींचा काय संबंध, सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे। आगामी काळात एमपीएससी कडून होणाऱ्या मोठ्या पदभरतीसाठी मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची संकल्प बॅच जॉईन आहे। महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, तुम्ही जर आपली फॅकल्टी बघा, प्रत्येकाचे डेमो लेक्चर्स ऍप मध्ये बघा, तुम्हाला वाटेल की महाराष्ट्रातून एकदम परफेक्ट जे आहे तर टीम आपण इथे बनवलेली आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला जे आहे तर ते नक्की एनरोल करू शकतात। बघा, जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही ग्रुप सी चं आपलं पद आहे दुय्यम निरीक्षक, याची S12 वेतन श्रेणी आहे, तर त्या संवर्गातून त्याचा निरीक्षक गट ब या पदावर जे आहे म्हणजे S15 ची वेतन श्रेणी पदोन्नती देत आहे। कोणाला पदोन्नती देत आहे मी तुम्हाला सांगतो। बघा, यांना ही पदोन्नती दिलेली आहे। एकूण किती उमेदवारांना दिलेले, 22 उमेदवारांना पदोन्नती दिलेली। आता याचा फायदा काय होतो, तुम्ही म्हणाल सर त्यांना प्रमोशन मिळणं, तुम्ही का बरं व्हिडिओ बनवू राहिले। बघा, विचार करा, इथं 22 जागा, हे काय होतं मित्रांनो, ग्रुप सी चे पद होते ना, हे ग्रुप सी ला होते, आता हे गेले ग्रुप बी ला। ग्रुप बी ला मग मला सांगा, इथल्या जागा रिक्त झाल्या का नाही? रिक्त जागा, या रिक्त जागा कधीतरी भराव्या लागतील आणि हे पद एमपीएससी कडे, एमपीएससी भरणारच हे पद। मग आगामी काळात एमपीएससी ग्रुप सी, आता हे आत्ताच झालेले आणि नुकताच लगेच काही दिवसांनी 25 चा रिझल्ट लागून जाईल, तर मोस्ट प्रोबेबली हे 2026 मध्ये, कारण की 2026 ची पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत पद किंवा संवर्ग ऍड होऊ शकतो। म्हणून ही 2026 च्या जाहिरातीमध्ये ही 22 पद आणि त्याच्यासोबत डिपार्टमेंटची अनेक रिक्त पद ही भरली जाऊ शकतात। म्हणजे जाहिरातीच्या संदर्भात ग्रुप सी, ग्रुप सी ची जाहिरात आता बाकी, आता ग्रुप सी च्या जाहिरातीमध्ये लगेच हे पद येणार नाही किंवा लगेच या 22 जागा येणार नाही। पेपर झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत, जसा अजून भरपूर 3-4 महिन्याचा कालावधी आहे, तोपर्यंत हे पद कधीही याच्यामध्ये ऍड होऊ शकतं, हे तुम्ही इथं लक्षात घेणं इथं गरजेचं आहे। याचा पॅटर्न वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं ठरलेल्या आहेत। बघा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या याच्यात याला ऍड केलेलं आहे, लक्षात घ्या तुम्ही। याच्यामध्ये 18, 38 आणि 43 या वयाच्या अटी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। सोबत लक्षात घ्या, याला फक्त पात्रता काय माहितीये का, कोणत्याही शाखेचा पदवीधर जो आहे तर तो इथं फॉर्म भरू शकतो। पूर्व परीक्षा होते 100 गुणांची, 100 प्रश्न असतात, पदवी लेवलचा असतो, जीएच चे पेपर असतात, 1 तास वेळ तुम्हाला मिळतो। पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागते। मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांची असते, त्याच्यामध्ये असतात 2 पेपर, पहिल्या पेपरमध्ये मराठी इंग्रजी आणि दुसऱ्या पेपरमध्ये जीएस आणि रिझनिंग असा भाग जो आहे तर तो पाहायला मिळतो। अशा पद्धतीने हा संपूर्ण पॅटर्न असतो। राज्य उत्पादन शुल्कचं जे जवानाची भरती संदर्भातलं काही अपडेट असेल ना मित्रांनो, ते तुम्हाला मी येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ते घेऊन येणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।